कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वता. गणरायाच्या चरणी वंदन करून 2 मार्च 2025 ची ही सकाळ आणि या पहाटे खरं तर ही फायनलची अंतिम मॅच. 200 पेक्षाही जास्त प्रेक्षक लाईव्ह ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती या फायनल मॅच ची सुरुवात प्रेक्षकांचं स्वागत करून दोनही संघांना शुभेच्छा देऊन फायनल मॅच दोस्ती चषक 2025 चा पहिला चेंडू फायनल मॅच चा पहिल्या इनिंगचा गोलंदाजी मार्क वरती हेमंत काळेकर आगरी धमाका भडवल संघाचा. समोर येतो मात्र अधिराज 11 उमरोलीचा आकाश लोंगले. पहिला बॉल फायनलचा धमाका आकाश लोंगलेच्या बॅट मधून आलाय चौकार. डीजे बजा त्यांच्याकडून या फायनल मॅच साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा देखील शुभेच्छांचा स्वीकार. काय मॅच आहे आणि आकाश लोंगले इथूनच जशी सकाळ झाली तशी आकाशची बाट आदरणीय गणेश शेंडे दादांचं देखील आगमन. गणेश दादा आपल्या फायनलच्या मॅच मध्ये हार्दिक स्वागत. फटका भारी आकाश लोंगलेचा ऑन साइड ला लॉंग ऑन ला बीट करत बॉल सीमा पार. बॅक टू बॅक बाउंड्रीज इज ऑन फायर नाउ. दोन बॉल 2 चौकार. हेमंत कालेकरचा हा व्हाईट बॉल. विकी पाटील सरांचा इशारा आला व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. फायनलची मॅच अंतिम मॅचचा थरार आहे. आकाश लोंगले बॅक टू बॅक बाउंड्रीज. हेमंत कालेकर एक चांगला बॉलर आणि चांगल्या बॉलरवरती कडा प्रहार. फुल टॉस आकाश लोंगलेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. खेचलाय षटकार फायनल सामन्याचा. स्कोर पोहोचलाय तो मात्र टोटल 15. सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर. आरगात तोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. आरगात तोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर. थँक्यू डीजे. 4 रात्री दोस्ती चषक खरं तर गाजला तो बेकरेच्या या ग्राउंड वरती. आणि आता फायनल मॅच षटकार हॅट्रिक ठोकली तर दशरथ बाळू कराले यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हेमंत कालेकर आकाश लोंगलेचा बॉल बॅक टू द बॉलर. हेमंतकडे चेंडू जाईल. 15 धावा 5 चेंडू इथून समाप्त झाले. 4 बॉल समाप्त झाले. धावा संख्या ती 15. 3 विकेट आणि 3 षटकार जर ठोकले तर इथून मात्र विकेट फलंदाज आउट. कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय सरपंच सारंग शेठ कराळे यांच्याकडून 3 विकेट जर मिळवल्या तर बडवल संघासाठी 1100चा कॅश प्राइज आणि 3 षटकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक अर्थात 3 षटकार जर ठोकले तर मात्र उमरोलीला 1100 रुपयाचा कॅश प्राइज. सारंग शेठ यांच्याकडून मोठा एक कॅश प्राइज आहे. 3 चौकार जरी लगावले तरी चौकार हॅट्रिक साठी देखील 1100 रुपये सारंग शेठ कराळे यांच्याकडून. तर खरं तर पहिलं षटक आता एका चेंडूने समाप्त होईल आणि त्यानंतर आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. ज्यांनी या क्रीडा स्पर्धेला चांगलं सहकार्य केलं त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. कारण वेळ आपल्याला वाचवता येईल. कारण आता पहाट नाही तर आता सकाळ झालेली आहे. 6:50 जवळपास झालेली आहेत. तर एक बॉल इथून शिल्लक आहे. दत्तादा कराळे करतात. दत्तादांना झोप चांगली लागली असावी कारण जेवणाची सोय 4 रात्र त्यांनी आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था केली. दत्तादा कराळे यांचा सन्मान यानंतर आपण करणार आहोत. फटका भारी आहे. समोर खेळाडू धावतोय वेगाने धावतोय. रोहित चेंडूचा पाठलाग करत होता आणि चेंडू सीमा पार. पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर उभारलाय. फायनल मध्ये अधिराज 11 उमरोलीच्या धावा झाल्यात. त्या मात्र टोटल 19 करेल दत्तादा आपण या ठिकाणी यावं. 4 रात्री खरं तर जेवणाची व्यवस्था आमचे अंपायर असू द्या, कॉमेंटेटर असू द्या, यूट्यूब लाईव्हची टीम असू द्या, सर्वांचा
जेवणाची व्यवस्था आपण केली. संदीप शेंडे दादा यांच्या हस्ते आपण दत्तादा कराळे यांचा सन्मान. कॅमेरामॅन प्लीज कॅमेरा आपण. ज्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा बेकरेच्या मैदानावरती असतात जेवणाची व्यवस्था ज्यांची खास असते ते दत्तादा कराळे यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स ज्यांनी हा खरं तर भव्य दिव्य मंडप डेकोरेटर्स उभारला ते तांडेल दादा आपण या ठिकाणी यावर डीजे ऑपरेटर आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या. तांडेल दादा यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो आणि डीजे ऑपरेटर या ठिकाणी हा सन्मान स्वीकारण्यासाठी येतात. दिनकर तळपे आता आपण खरं तर सन्मान या ठिकाणी करावा. तांडेल दादा अर्थात मंडप डेकोरेटर्स डीजे ऑपरेटरचा हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. 1 ओव्हर आणि स्कोर झालाय तो मात्र 19. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात होईल. तांडेल दादांचे धन्यवाद. कट करण्याचा प्रयत्न मागे थोडी चुकीची फिल्डिंग झाली. बॉल मागे चाललाय. मनीष पाटलाग करतोय बॉल अडवण्यासाठी. बॉल अडवण्याचा पायाने चेंडू अडवलाय. वा अखेरकार चेंडू त्याने अडवला. 2 धावा मिळाला. स्कोर झालाय तो 21. चांगली बॅटिंग अविनाश मिनमिने आलाय. आगरी धमाका बडवल खरं तर हा संघ देखील फायनलचा खेळ तेवढा चांगला खेळताना दिसेल. आता सकाळ झालेले आहे त्यामुळे चेंडू थोडा स्पीडने मात्र बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचतोय आणि स्कोर येतो 21. अविनाशचा हा चेंडू पंच सोमेश्वर मसने सरांनी व्हाईट बॉल इथून घोषित केलाय. 1 रनने स्कोर वाढेल तो 22. खरं तर दोन्ही संघांची इच्छा होतील आणि आमचे सारंग शेठ कराळे यांची देखील इच्छा होती की 3 ओव्हरची मॅच ही व्हावी आणि 3 ओव्हरचा सामन्याने आता दुसऱ्या ओव्हर मध्ये स्कोर झालाय तो 22. अविनाश मिनमिने इथे विकेट घ्यावे लागेल कारण आकाश बाद झाल्यानंतर स्कोर थोडा थांबवण्यामध्ये यश येईल. आणि आता अजय लोंगले वा खतरनाक शॉट. आजच्या रात्रीला कडक शॉट. बेकार शॉट. षटकार. मैत्रीच्या जग ठेवलाया भव्य दिव्य बक्षीस. थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग अजय लोंगलेची आणि हा षटकार डेंजर बॅटमन आहे अजय लोंगले. काय खतरनाक शॉट कळला. आजच्या रात्रीमध्ये खरं तर जे झाड आहे ना त्या झाडाचा पत्ता आजच्या रात्रीमध्ये कोणी हलवला नव्हता पण अजय लोंगलेने सकाळी मात्र त्या झाडाचा एक पत्ता मात्र तोडून टाकला. इतका भारी शॉट होता. डेंजर बॅट्समन आहे अजय. अविनाश मिनविनेवरती तो षटकार होता. अविनाश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस थोडा निराश अविनाश पण मागेच चेंडू इथून व्हाईट बॉल. रन्स इथून वाढतात. स्कोर मात्र अधिराज 11 उमरोलीचा 29 या धावसंख्येवर. 2 चेंडू झालेत अविनाशचे. धावा झाल्यात 29. मोठी धावसंख्या उभारत असताना अधिराज 11 उमरोली 29 धावा. अविनाश मिनमिने धावा थांबवाव्या लागतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अजय आता सर्व प्रकारचे फटके इथून मात्र प्रयत्न तो करतोय. 3 बॉल आणि 29 धावा आहेत. अविनाश मिनमिने. डीजे मास्टर तुम्ही तयारच राहा कारण आवाज आता दुमदुमला पाहिजे. दोस्ती चषकाचा गाजावाजा आता तो आपल्याला झालाच पाहिजे. व्हाईट बॉल. अविनाश मिनमिने सातत्याने व्हाईट बॉलची फेक करतो. 3 व्हाईट बॉल टाकलेत अविनाशने. स्कोर येतो 30. सकाळ झालेली आहे. खरं तर एकविरा मातेची गाणी आता वाजली पाहिजे. सारंग शेठ कराळे साहेबांची इच्छा आहे. सरपंच साहेबांची इच्छा आणि त्यांचा शब्द हा डीजे मास्टर खरं तर जरूर ती गाणी आपण वाजवा. अविनाशचा हा चेंडू डॉट बॉल आला. अजय लोंगले. खरं तर प्रयत्न भरपूर आहेत अजयचे मोठ्या फटक्यांसाठी पण अविनाशने देखील 2 डॉट बॉल काढलेत. स्कोर येतो मात्र 30. 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे सारंग शेठ कराळे यांच्याकडून. 3 विकेट मिळवल्या तर विकेट हॅट्रिक साठी देखील 1100. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी देखील उमरोली संघासाठी 1100. शेवटची चान्स आणि विकेट. फलंदाज आउट. अजय लोंगले इथून बाद.
थँक्यू डीजे. एक बॉल अविनाश मिनमिनेचा बाकी आहे आणि कर्णधार अतुल लोंगले. कर्णधार ही दोनही संघांना एक शेवटची संधी आहे पारितोषिक कमावण्याची. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक साठी 1100चा कॅश प्राइज आहे सारंग शेठ कराळे यांचा. अतुलचा फटका आलाय समोर. कपिल हातातून चेंडू निसटला, मागे चेंडू चाललाय, ठोकलाय तो चौकार. डीजे बजाव. दोन यांना विनंती केला आपण स्टेज वरती यावं. सारंग शेठ कराळे खरं तर आपल्याला विशेष आमंत्रित करत आहे आणि या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. खरं तर कर्जत तालुक्यात या वर्षी बऱ्याच स्पर्धा, अगदी कर्जत प्रीमियर लीग असेल किंवा इतर प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपण डेच्या स्पर्धा असू द्या, नाईटच्या स्पर्धा असू द्या, ज्यांचा आवाज आपण यावर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये ऐकतोय ते नेवाळीचे. खरं तर आजच्या रात्रीमध्ये आपल्याला चांगली कॉमेंट्री ज्यांची आपण ऐकली ते योगेश ढोळे सरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तर योगेश सर आपण या ठिकाणी यावं. दोस्ती चषकामध्ये योगेश ढोळे सरांचं, प्रवीण पवार दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. खरं तर या वर्षी मात्र भरपूर स्पर्धा, प्रत्येक स्पर्धेमध्ये योगेश ढोळे सरांचा आवाज ऐकला. मी खरं तर पहिल्यांदा स्पर्धेमध्ये आलो, पण योगेश ढोळे सरांचा खरं तर मनापासून धन्यवाद की सर आपण इथे आलात. वरद मयूर कराळे यांच्याकडून 2 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज. केशव भाऊ कराळे यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. सारंग शेठ आपल्याला विशेषतः आमंत्रित करतायत. या दरम्यान ओव्हरला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉल येऊ की नको अशी स्थिती होती, पण एक सिंगल वरतीच खेळाडूंनी थांबा घेतला आणि स्कोर झालाय तो मात्र 34-35. 1 ने वाढली धाव, 35 धावा झाल्यात. तिसरी आणि अंतिम ओव्हर पहिल्या डावाची. चांगला स्कोर अधिराज 11 उमरली. कर्णधार अतुल लोंगले. इथून मात्र सकाळ झाली आहे त्यामुळे आता चेंडू स्पष्टपणे दिसतोय, त्यामुळे अतुल आता इथून हवाई हल्ले आपल्याला दाखवणार का. शेवटची संधी आहे, 1100चा कॅश प्राइज आहे. एक ठोकला तर वरद मयूर. लगातार 2 आले पाहिजेत आणि अतुलचा आलाय पहिला. अजून एक मारला तर मात्र अतुल साठी थँक्यू डीजे. 41 धावा झाल्यात. दुंदा कराळे त्याचबरोबर केशव कराळे यांना मी विनंती करतो की आपण स्टेज वरती यावं. सारंग शेठ कराळे आणि आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला मी आमंत्रित करतोय, आपण स्टेज वरती यावं साहेब. अतुलच्या बॅट मधून निघालेला फटका आणि त्या ठिकाणी बॅटर आउट, फलंदाज आउट. यस, फलंदाज इथून आउट आहे. अतुल आउट होत आहे. आपल्या खरं तर आयोजन कमिटीचे काही व्हॉलेंटियर आपल्या त्या ठिकाणी आहेत. खरं तर आजची रात्र सारंग शेठ कराले यांना आम्ही इन्व्हाइट भरपूर वेळा केलं, पण साहेब काही आले नाहीत कारण व्हॉलेंटियरची पूर्ण धुरा त्या ठिकाणी सांभाळायची होती. आणि आता सकाळ झाली आणि सारंग शेठ कराळे यांचं खरं तर आगमन झालं स्टेजवरती. साहेबांनी इतका पारितोषिक लावलं पण मी साहेबांना ओळखू शकलो नाही. आणि इथून मात्र स्कोर आहे तो मात्र 41. नवीन कराळे आयवा कॅच जर स्वीकारतील तर 1000चा कॅश प्राइज आहे त्यांना. समोर केले लॉंग ऑफला. आयवा कॅच साठी सारंग शेठ कराळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटची संधी आता सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना. एकनाथजी कराळे यांचं देखील आगमन होतं. प्रदीपजी कराळे आपणास विनंती करतो आपण स्टेज वरती यावं.
नंदा कराळे साहेब आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं देखील स्वागत आहे. आणि फटका भारी आहे, अविनाश होता त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली, दुसरीचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. आदिराज 11 उमरोलीचा स्कोर झालाय 2 धावांनी 44 धावा, 44 रन झाल्यात आणि अजून या डावाचा एक चेंडू बाकी आहे. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 50चा आकडा या शेवटच्या बॉलवरती षटकार जर खेचला तर 50 धावा पूर्ण होतील आदिराज 11 उमरोलीच्या. दोस्ती चषकाची ही अंतिम मॅच. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलात, खेळाडू आहेत मिड विकेट कडे. बॉल हातातून निसटला, दुसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज. 2 धावा आदिराज 11 उमरोलीने 3 ओव्हर मध्ये रन्स केल्यात. 46 आणि 47 धावांचं टार्गेट इथून सेट करण्यात आलं. आणि यानंतर आपण सन्मान या ठिकाणी करतोय. गेली 4 रात्र 3 कॅमेऱ्यांच्या सहित ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती ज्या वाहिनीने अत्यंत चांगली स्पर्धा इथे कव्हर केली, त्या ग्रामीण टेनिस क्रिकेटचे खरं तर या संपूर्ण टीमला लीड करत होते कुणाल डायरे आणि त्यांच्या टीमचा हा सन्मान. कुणाला आपण या ठिकाणी यावं, आपला सन्मान. गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने 3 कॅमेरा सहित 4 रात्र ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, ते ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या टीमचा सन्मान. कुणाल डायरे या ठिकाणी येतात, त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. दिनकर तळपे दादा आणि संदीप दादा, आपण कुणालचा या ठिकाणी सन्मान करावा. युवा उद्योजक वैभव शेठ कराळे यांना विनंती करतोय. त्यानंतर खरं तर 4 रात्री या संपूर्ण स्पर्धेला ॲज अ स्कोरर म्हणून ज्यांनी गुणलेखकाची भूमिका सांभाळली, त्या निकेश राऊत सरांचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. मनापासून धन्यवाद निकेश राऊत सर. आपण खरं तर कॉमेंटेटरला देखील थोडा वेळ बाजूला बघता येतं, पण स्कोररची भूमिका अत्यंत निरीक्षणाची असते आणि ती भूमिका सांभाळली त्या निकेश राऊत यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संदीप शेंडे दादांच्या हस्ते हा सन्मान निकेश राऊत यांचा आपण करतो. धन्यवाद निकेश दादा, आपण चांगली कामगिरी ॲज अ स्कोरर म्हणून केली. आपलं खूप खूप धन्यवाद. आणि त्याच नंतर आपण पाहताय आजच्या या रात्रीमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, ते आमचे अजयजी डायरे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या संपूर्ण कर्जत विभागामध्ये अगदी आपण पाहताय मराठीचे अगदी चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये आमची ओळख निर्माण झाली, ते अजयजी डायरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थानं मी आयोजकांचे धन्यवाद व्यक्त करतो. खरं संदीपजी शेंडे आणि त्यांची संपूर्ण आयोजन कमिटी यांचं खऱ्या अर्थानं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केलं, आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी एक मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा मेगा फायनलचा हा थरार. दोस्ती चषक 2025 सेकंड इनिंग आपल्या समोर येईल आणि मायक्रोफोनवरती पुनश्च एकदा जोडले जातील अजयजी डायरे सर. गोपाल बुवा कराळे यांचं देखील आगमन होतं. गोपाळ बुवा आपणास विनंती करतो आपण स्टेजवरती या. ॲडव्होकेट प्रवीणजी कराळे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. ॲडव्होकेट प्रवीणजी कराळे सर आपण देखील यावं. आणि आगरी धमाका वडवल टीमला टार्गेट इथून सेट झालंय, ते मात्र 47 धावा संख्येचं 47 धावांचं टार्गेट आहे. मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिक जर कमावली तर मात्र गोलंदाजांसाठी दशरथ बालू कराले यांच्याकडून 1000 रुपयाचं प्रत्येकी कॅश प्राइज असणार आहे. दोस्ती चषक 2025 पर्व पहिलं आणि फायनलची मॅच. 47 धावांचं लक्ष्य. आगरी धमाका बडवल संघ चॅम्पियन पदावरती विराजमान होण्यासाठी त्यांना 47 धावा इथून करायच्यात. 2 मार्चची सकाळ आणि 2 मार्चच्या सकाळी ही गोपाल बुवा कराळे यांना विनंती कर. वामन कराळे त्याचबरोबर गोपाल बुवा कराळे यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यावं.
वामन कराळे साहेब आपण या ठिकाणी यावं. सारंग शेठ कराळे आपल्याला खरं तर या ठिकाणी आयोजन कमिटी देखील इन्व्हाइट करते. पहिलाच बॉल हवेत आहे, कॅच आउट. पहिला धक्का, आगरी धमाका बडवल टीमला, विकेट आउट. वनडाऊनच्या भूमिकेत आलाय तो मनीष. खरं तर मनीषने मागची जी मॅच होती ना तिथे सेमीफायनल मध्ये तो षटकार खेळला. त्या षटकाराने खरं तर SBCची डुगू 11 वेद 11 उमरोली टीमला परास्त करता आलं आणि त्या कारणास्तव मनीषच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये देखील थोडा चेंज झाला आणि आता वनडाऊनच्या भूमिकेत मनीष आलाय. 47 इथून करायच्यात आणि 47 करताना तेवढेच ताकदवर बॅटिंग इथून करावी लागणार आहे. ताकदवर बॅटिंग करावी लागणार आहे आणि मनीष तो कारनामा करणार का? फायनल मध्ये आगरी धमाका बडवलला विजय इथून दाखवणार का हे बघायचंय. मनीषच्या बॅट मधून फटका आलाय. अतुल लोंगले बॉल पर्यंत आहे. बॉल त्याने कव्हर केला आणि या ठिकाणी सन्मान आपण करतो. या ठिकाणी वामन कराळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. कॅमेरामध्ये आपण स्क्रीन वरती बघू शकाल. वामन कराळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत असताना मनपूर्वक स्वागत साहेब आणि मनपूर्वक धन्यवाद. स्कोर इथून 47 चेस करायचंय. सुरुवात थोडी कठीण आहे आगरी धमाका बडवल साठी. आकाश गायकरची ही ओव्हर आहे. आदिराज 11 उमरोली आणि या दरम्यान विकेट. मनीष इथून आउट. बेल सॉफ्ट झाला. क्लीन बोल्ड केलाय ते मनीषला. डीजे बजाव. आणखीन एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. गेली 4 रात्र न थकता आणि न झोपता ज्यांची उपस्थिती आहे त्या अशोक कराळे साहेबांचा सत्कार. कराळे साहेब या ठिकाणी आपण यावं. अशोकजी कराळे 4 रात्र साहेब झोपले नाहीत आणि त्यांचा सन्मान. नाही 5 मिनिटं सोडा संदीप दादा, 4 रात्र झोपले नाहीत. अशोकजी कराळे साहेबांचा सत्कार. फुल टॉस, अविनाशच्या बॅट मधून फटका समोरच्या दिशेने खोललाय तो चौकार. आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत युवा उद्योजक ज्यांनी 4 रात्र त्यांनी सुद्धा झोप घेतली नाही ते आमचे वैभव कराळे दादा यांचा देखील सत्कार. वैभव दादा आपण या ठिकाणी यावं. हा खरं तर आयोजन कमिटीच्या वतीने अत्यंत प्रेमाने आम्ही आपला सन्मान या ठिकाणी करतोय. संदीप दादा आपण सन्मानित करावं युवा उद्योजक वैभव कराळे दादांना. दोस्ती चषकामध्ये हे सन्मान चिन्ह देऊन शाल पुष्पगुच्छ देऊन वैभव दादांचा सन्मान. क्लीन बोल्ड अविनाशची देखील दांडी गोल करत असताना आणखीन एक फलंदाज आगरी धमाका बडवलचा इथून आउट. खरं तर सोमेश्वर मसने दादा यांचे जीवा भावाचे सहकारी म्हटलं तर वैभव कराळे दादांचं नाव येतं आणि वैभव दादा आपलं मनापासून धन्यवाद. आणि नवीन कराळे दादांचे इथे अत्यंत जिवलक जीवा भावाचे मित्र आहेत. वैभव दादा आपलं खरं तर मनापासून धन्यवाद. आणि वैभव दादांकडून देखील कॅश प्राइज सकाळ झाली आणि पैसे आले. लक्ष्मी खरं तर सकाळच्या दिनी खरं तर मनापासून धन्यवाद. कॉमेंटेटर साठी वैभव कराळे यांच्या माझ्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. खूप पैसा. खरं तर आज नवीन अकाउंट मी काढणार सोमवारी. फटका भारी आहे या ठिकाणी. डायरेक्ट तो आणि इथून मात्र 1 धाव. आज खरं तर मी येताना एकही पैसा माझ्या खिशात नव्हता. जाताना आतापर्यंत जवळपास 6700 रुपये माझ्या खिशात आहेत. ही दोस्ती चषकामध्ये झालेली कमाई. आणि सकाळची सुरुवात केली ती वैभव कराळे दादाने. धावसंख्या या हे मात्र खरं आहे. मी पहिल्यांदाच इथे आलो आणि वर्षभरात कुठेच गेलो नाही. एवढ्या स्पर्धा झाल्या, दामत झाल्या, वाखत झाली, कुठेच गेलो नाही.
पण आलो तो बकऱ्याच्या मैदानावरती आणि खरं तर आलो आणि तो दिवस फार लकी ठरला. खरं तर आता कामामध्ये व्यस्त आहे. 47 टार्गेट असताना धावा झाल्यात अवघ्या 7 धावा झाल्यात. दोस्ती चषक प्रचंड मेहनत या सर्व दोस्तांनी घेतली, मित्रांनी घेतली. प्रवीण पवार दादा, संदीप शेंडे दादा, सागर लदगे दादा, दिनकर तळपे, त्याचबरोबर अंकुश कराले, त्यानंतर आपण हा चेंडू झाल्यानंतर आपण आणखीन एक सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. गोलंदाज अतुल. 7 धावा झाल्या. फुलटॉस होता, हवेत खेळले, मागे राहिला खेळाडू. हातात चेंडू येत नाही तोपर्यंत एकच धाव. आणि यानंतर आपण सन्मान करतो आई गावदेवी संघाचे खरं तर पुरस्कर्ते जयेंद्र कराळे दादांचा जयेंद्र शेंडे दादांचा सन्मान. आई गावदेवीचे पुरस्कर्ते जयेंद्र शेंडे दादा, आपण या ठिकाणी यावं. आपला सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. खरं तर तुमच्यासारखे पुरस्कर्ते आहेत, इंटरनॅशनल फोटोग्राफर म्हणून ज्यांचा परिचय आहे ते जयेंद्र शेंडे दादा. आणि रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी 2026 ला कदाचित आसलपाड्याची एंट्री जयेंद्र शेंडे दादांची असेल. आणि या दरम्यान विकेट, दांडी गोल केली, त्रिफला उडवला तो मात्र कपिल झोमटेचा. मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस, मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस. थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय धाकादादा शेंडे यांचं या ठिकाणी आगमन. धाकादादा, आपण या ठिकाणी स्टेज वरती यावं. 10 बॉल 39 ची गरज आहे. तर 10 बॉल 39 ची गरज आहे. आणि खरं तर या मैदानावरती लहान मुलांना खरं तर प्रशिक्षण देणारे आणि या मैदानासाठी ज्यांनी आम्हाला कबड्डीचं प्रशिक्षण जे लहान मुलांना देतात आणि त्याचबरोबर या मैदानाला जी पाण्याचा पुरवठा ज्यांनी केला ते आपण पाहतोय. गणेश कराळे दादा यांचा सत्कार, गणेश काशीनाथ कराळे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. गणेश दादा, आपण या ठिकाणी यावं. गणेश दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करू. लहान मुलांना कबड्डीचं प्रशिक्षण आणि मैदानावरती पाण्याचा पुरवठा ज्यांनी केला त्यांचा सन्मान. आणि या दरम्यान अतुल कॅच पकडतोय, फलंदाज आउट. पासून गणेश दादा, आपलं मनापासून धन्यवाद. इथून अजूनही 9 बॉल आहेत, 8 बॉल आहेत, माफी असावी. 8 बॉल आणि 39 पाहिजेत. 8 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. आगरी धमाका बडवल संघ 2 हात कशा पद्धतीने करेल, तर खरं तर सुरुवात जी झाली होती तिथून मात्र 3 बॉल झाले. 9 बॉल आणि करायच्या धावा 39. फटका या ठिकाणी समोर खेळाडू लॉंग ऑफ मध्ये थोडी मिस्टेक झाली. 2 धावा इथून घेतल्या जातील. बघा, उमरोली संघ आणि भडवल संघ, कोणताही संघ विजेता होते, जे मैदानाच्या आतमध्ये जे स्टंप्स आहेत ते स्टंप्स कोणी घेऊ नका, कारण डेची स्पर्धा देखील होणार आहे. त्यामुळे आयोजकांच्या सूचना आहे. रकमेची नोंद घ्या. या दरम्यान शॉट काही येईना, धावा काही येईना, थांबलेली धावसंख्या आहे, कारण आतापर्यंत 37 पाहिजेत. गणेश दादा मंगल कार्यालय यांना आपण या ठिकाणी खरं तर इन्व्हाइट करतोय. सारंग शेट कराल यांच्या वतीने ते निमंत्रण आहे. गणेश दादा, आपण या ठिकाणी यावं.
चांगला बॉल टाकला अतुलने. सेवन स्टार डीजे ऑपरेटर बाळू कराले दादा यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करू. बाळू दादा आपण या ठिकाणी यावं, कारण फायनल मॅचला जी सुरुवात आपण केली ना आपल्या कमेंटने ती भारी ठरली. बाळू दादा त्यांचाही सन्मान आपण करू. गणेश मंगल कार्यालय कराले, गणेश मंगल कराले यांचा देखील सन्मान. सारंग शेठ यांचं वाक्य एक एक माझ्या काळामध्ये असं घुमतंय, त्यामुळे गणेश मंगल कराले यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. खर तर ही मॅच आता बडवल आगरी धमाका बडवल पासून फार दूर जात चालली आहे, कारण 38 धावा करायच्या 6 बॉल मध्ये. 7 स्टार डीजे ऑपरेटर बाळू कराले यांचा सन्मान. चला या ठिकाणी बाळू दादा आपलं मनापासून धन्यवाद. हॅलो दशरथ बाळू कराले यांनाही इन्व्हाइट करायला आपण स्टेज वरती यावं. आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. क्लीन बोल्ड बॅटर आउट. खरं तर ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज दिलाय ते माउंटन व्ह्यू रिसॉर्टचे ओनर जनार्दनजी कराळे साहेब यांचं आगमन होतं. साहेब आपण स्टेज वरती यावं. 5 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. आगरी धमाका बडवल संघ 5 बॉल 38 धावा करायच्या. षटकार दाखवावे लागणार आहेत. भाई गडगे आता मैदानावरती उतरलेत. आदरणीय जनार्दनजी कराळे साहेबांना विनंती करतोय, माउंटन व्ह्यू रिसॉर्टचे ओनर जनार्दन कराळे साहेब आपण स्टेज वरती यावं. साहेब आपलं सहर्ष स्वागत. हॅलो डायरेक्ट हिट या दरम्यान करण्यात आली. एकच धाव. भाई या ठिकाणी सेफ आहेत की आउट आहेत? आउट आहेत. खरं तर भाई गडगे त्या परतले. आता 4 बॉल 38 पाहिजेत. रोहित चाललाय सर्वांना, कारण आता स्कोरच तेवढा मोठा राहिला. आदरणीय जनार्दन कराळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. साहेब आपण देखील या ठिकाणी यावं, कारण आता आपल्याकडे वेळ सकाळ झाली, 7:15 वाजले, त्यामुळे सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. कॅमेरामॅन आपण कॅमेरा या ठिकाणी फिरवा, कारण आमच्या सर्व पाहुण्यांचा सन्मान होत असताना. आणि माउंटन व्ह्यू रिसॉर्टचे ओनर जनार्दनजी कराळे, मी प्रवीणजी पवार यांना विनंती करेल की जनार्दनजी कराळे यांचा सन्मान आपण करावा. या दरम्यान 3 बॉलचा खेळ आता बाकी आहे फायनल मध्ये. अधिराज 11 उमरोलीचं वर्चस्व फायनल मॅच मध्ये आगरी धमाका बडवलच्या अगेन्स्ट. आणि कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे की कॅमेरा आपण टर्न करा. माउंटन व्ह्यू रिसॉर्टचे ओनर जनार्दनजी कराळे यांचा सत्कार प्रवीण दादा पवार यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद जनार्दनजी कराळे साहेब. आणि या दरम्यान आकाशचा चेंडू डॉट आला. 2 बॉल फक्त बाकी आहे. दोस्ती चषक 2025 पहिल्या पर्वाची अंतिम मॅच, आणि अंतिम मॅच मध्ये आता 2 बॉलचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. एकच धाव येतील. आता 1 बॉल बाकी आहे. रोहित शेवटचा बॉल फेस करेल. दोस्ती चषकाची ही सांगता फायनल मॅच ची समाप्ती. आगरी धमाका बडवल संघ अधिराज 11 उमरोली संघाच्या विरोधात खेळतो. जिंकणाऱ्या संघाने, कोणत्याही संघाने स्टंप्स घेऊन जाऊ नका, ही आयोजकांची पुन्हा एकदा सूचना करतोय. जो संघ घेऊन जाईल त्यांच्या बॉल. डीजे डीजे आपण गाणं वाजवायला तयार राहा. चेंडू पडला की आपण गाणं लावा. 1 बॉल शिल्लक आहे. दोस्ती चषक 2025 4 रात्रींचा हा खेळ. आणि शेवटचा बॉल विकेट, आणि जिंकलाय तो मात्र अधिराज 11 उमरोली चॅम्पियन. दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर, अरे गाजतोय दोस्ती चषक आमच्या बेकरे ग्राउंडवर.
विजयी ठरला चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट अधिराज 11 उमरोली हा संघ आणि त्यांच्या विरोधात फायनल खेळला होता आगरी धमाका बडवला हा संघ. भीमसेन कराळे दादांचंही तेवढंच कौतुक, कारण ज्या पद्धतीने सर्व या आयोजकांनी जी मेहनत घेतली, बक्षिसाचा काउंटिंग देखील या ठिकाणी जवळपास झालेलं आहे आणि विजेत्या संघांना विजेत्या खेळाडूंना मात्र आपण ही पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. खरं तर दोस्ती चषक 2025 मध्ये ज्यांनी एक चांगली अंपायरिंग ज्यांनी केली ते डिक्सळचे एक चांगले खेळाडू देखील आहेत, ते विकी पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. दिनकर तळपे दादा आणि त्याचबरोबर प्रवीण दादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण विकी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करू. विकी भगवान पाटील सरांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. विकी दादा मनापासून धन्यवाद की आपण या स्पर्धेला एक चांगलं सहकार्य केलं ॲज अंपायर म्हणून. आपली कामगिरी चांगली राहिली, आपलं मनापासून धन्यवाद.